पोचले आता आपण. समोर मंदिर आहे बघा, तुळस लावली बघा बाहेर. आता आतमध्ये जाऊया आपण. आणि आता बघा उसळ मागवले, उसळ पाव. काकीने पेज दिले बघा. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव वंताला बागल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्ही साईंच्या मंदिरात गेलेलो आणि सातेरीच्या मंदिरात गेलेलो. आणि सो आता आम्ही आज चाललो आहे सागरेश्वर बीचला. सो चला आपण जाऊया. हे बघा, नया खात करत आम्ही चाललो आहे सागरेश्वर बीचला. ब्रिज मस्त वाटतं ना, नख नेल्स. लेट्स गो. बघा वेंगुर्ला डेपो इथे आतमध्ये आहेत बघा. एसटी वेंगुर्ला बस स्थानक. अजून किती वेळ लागेल? 3 मिनिट आहेत अजून बाकी. 1 किलोमीटर. बघा काय बोलत आहे, मानसी मंदिर. हे बघा इथे इन्फॉर्मेशन पण दिली आहे त्याची आतमध्ये. मानसीश्वर देवस्थान. हां, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं तुम्हाला. त्याबद्दल बाबांनी सांगितलेलं काय काय इन्फॉर्मेशन. सागरेश्वर बीच राईट टर्न. हे बघा आलं. श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थान. देवस्थान पण येते सागरेश्वर मंदिर. हो मंदिर आहे. हे मेन एंट्री आहे सागरेश्वरची. इथून 2 एंट्री आहेत. आम्ही मागे पण होता राईट टर्न, पण आम्ही पुढून मेन एंट्रीमधून आलो. दर्शनचं घर कुठे गेलं? पुढे येते थोडं. आलाय हा दर्शन आलाय. दर्शन नाही भाव. आलोय आम्ही आता. इथे पार्किंग केली बघा खूप जणांनी. लाईट मस्त केलेत ना. पर्यटन आहे ना. मस्त केलंय. इथे पार्किंग करायचे. हे बघा आतमध्ये आलो. हे बघा फ्रॉग लावलं इथे. मस्त शांत आहे ना इथे. MTDCच आहे. तिथे लिहिले आहे रेस्टॉरंट MTDC. रेस्टॉरंट केलं आहे. मंदिर इथेच आहे. ठीक आहे. सागरेश्वर मंदिर आपण गेलो नाही ना कधी. इथे मंदिर पण आहे बघा, श्रीदेव सागरेश्वर मंदिर. वेंगुर्ला किनारा बीच. घर किती खालती आहे. वाव. आणि आता झालेत परफेक्ट 6:43. ह्या टाइमचा आपण व्ह्यू बघूया आता आतमध्ये जाऊन. अरे आता आम्ही किती छान व्ह्यू आहे. सनसेट पण होणार आहे आता. परफेक्ट टाइमला आलो आपण पण. वाव. ते स्टॉल पण असतात, तुम्ही आलं तिथे पण खाऊ शकता. आणि पार्टी पण. MIDC ना, MTDCचं रेस्टॉरंट आहे. पार्टी पण. आणि ते सगळं अवेलेबल आहे. वॉशरूम आहे, टॉयलेट, शॉवर, पे अँड यूज आहे आपण. हाव. तिथे जाऊया. शूज घातले आहेत, नक्की खराब होणार आहेत. मस्त वाटतं ना. ते तिकडे आपण जातो ना, ते बंदर. अच्छा, मच्छीमार वेंगुर्ला बंदर. हा ते बघा तिथून दिसतंय. तो काय तो ते ट्रॅक आपण जातो बघ तिथे. हा ते बघा तिथून आपण पाऊस पडलेला स्टार्ट झालेला तिकडचं. तिथे आणि तिथे मच्छीमार. मग इथून बोटनी नाही येत ह्या साईडला. नाही, इकडे राईट नाही का मालवणला आहेत तसे. तो मगाशी आपण जाणार होतो तिथे जाणार होतो, तो बघ त्या तिथे.
एवढंच पुढे आहे. हां मगाशी तो टर्न होता आधी राईट टर्न तो त्या साईडचा आहे पण मग तुम्हाला ह्या साईडचा व्ह्यू भेटला नसतं. इथून खूप छान व्ह्यू. कोण कोण या बीचवर येऊन गेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं वाटलं तेही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. ओली माती स्टार्ट झाली ना. सॉरी सँड. पुढे अलाउड नाही का? अहो बाबा हवा बघा किती आहे. ड्रोन होणार नाही. काय व्ह्यू आहे बघा आणि लाटांचा किती आवाज येतोय किती छान वाटतंय आणि हवा पण मस्त आहे आणि लाटेंमुळे हे बघा कुठे आलं वरपर्यंत आलं हे. दादाला व्हिडिओ कॉल केले आम्ही. दादा सगळं मिस करतो आम्ही मस्त फिरतो बिचारा दादा तिथे कामं करतो. लुसी जोरो कुठे गेलाय? वेदाकडे गेला असेल. बर्ड्स ते बघ आमचे लव बर्ड्स. काय व्ह्यू वाटतोय छान आणि सगळे इथे एन्जॉय करतायत आणि आता थोड्या वेळाने सनसेट पण होणार आहे. किती छान व्ह्यू वाटतोय आणि आता परफेक्ट वाजले आहेत 6:55. हां 6:55 झाले. आता आपण थोडा टाइमलॅप्स घेऊया आणि थोडे रीलसाठी पण आपण शूट करूया. लेट्स गो. तिथे बघा एक घर आहे मस्त ना बीच समोरच त्यांचं घर आहे. पण जेव्हा हे येत असेल लाटा जोरात येत असतील मग तेव्हा नाही. मस्त आहे ना मग असा समोर व्ह्यू लगेच यायचं. आणि गर्दी आता थोडी कमी झाली आहे. 7 नंतर जास्त अलाउड नाही आहे यायचं. आई तिथेच उभी आहे. दादाला व्हिडिओ कॉल केला आहे आणि पर्यटकांची गर्दी बघा किती आहे. आता मी निघतोय. खूप फोटो निघाले. बाबा पण ओळखत होते एवढे फोटो काढले म्हणून. सो आता मी निघतोय. आता वाजले 2:24 झाले आहेत परफेक्ट. आणि 7 नंतर जास्त अलाउड नसते इथे. लाटांचे जे वेव्ह असतात ते खूप वाढतात. डेंजर झोन असतं म्हणून जास्त अलाउड नाही इकडे 7 नंतर. इथे पण एक स्टॉल आहे बघा. इथे उकडलेले शेंगदाणे असतात ते इथे बोनमध्ये देतात आणि कांदा भजी पण आहे. शेंगदाणे कांदा वगैरे घालून की प्लेन पाहिजे? प्लेन कांदा चाट हवं. हां, हा बरं द्या. कांदा वगैरे टाकून मस्त. वाव. आता मी ह्याला काय बोलतात चाट मसाला ना. उकडलेले शेंगदाण्याचा चाट मसाला आता आपण टेस्ट करतो. आई कसं आहे? कसं बोल तरी छान आहे ना. मस्त आहे. आता खाऊया. मी पण खाते आता. कांदा भजी पण मागवले मस्त गरम गरम आहे. खाऊया आता पण. काकाने बाबा मस्त कैरी पण दिली आहे मसाला लावून कोथिंबीर वगैरे टाकून. आणि बाबा इकडे ते चाट मसाला खातात. गेल्या वर्षी
पण आम्ही इथे चायनीज वेळ आम्ही खाल्लेली, यावेळी पण इकडेच आम्ही खाल्ली नाही. बाकी ते काय काय म्हणजे तुमच्याकडे आहे? तुमच्याकडे चुरगुल्याची भेळ, शेंगदाणा चाट, कांदा भजी, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, गरा फणस पण आहे. अच्छा. आणि चहा वगैरे पण आहे. किती वाजता स्टार्ट होतं? आम्ही सध्या सीझन आहे म्हणून दुपारी येतो 1-1:30 वाजता, नाहीतर 4 वाजता येतो. आणि बंद किती? बंद आता ही लोक गेली की आम्ही बंद करून जातो. अच्छा, म्हणजे सगळे गेल्यानंतरच? हा, सगळे गेल्यानंतर इकडे सगळं साफसफाई म्हणजे सगळं हे सामान सगळं ह्या गाडीत टाकणार आणि ही गाडी देवळाकडे ठेवणं, इकडे झाडू वगैरे मारून आम्ही क्लीन करून जातो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला परत इकडे यावं लागतं ना. आम्ही सगळं साफसफाई करून कचरा घरी घेऊन जातो आणि मग ते प्लॅस्टिक वगैरे, कागद वगैरे सगळं जाळून वगैरे हे करतो. राहायला जवळ आहे की लांब? आमचं इकडनंच पहिला घर आहे. अच्छा अच्छा. त्याने पहिलं म्हणजे आम्हाला लोक आले, पर्यटक आले वगैरे ना तर कळतात. नाव काय तुमचं? माझं संपदा संदीप परुळेकर. अच्छा. माझे 2 मुलगे आहेत. एक मोठा मुलगा बीटेक ॲग्रिकल्चर करून तो सध्या गोव्याला बिचोलीला जॉबला आहे आणि हा 10वीला गेला यंदा. हा संदीप. मग 2 मुलं आणि माझे मिस्टर, आम्ही 4 जण मिळून आणि ह्याच्यात शेतीचा आमचा धंदा आहे, शेती करतो. अच्छा, कसली शेती करतात? तांदूळ. थँक्यू. MTDCचं इथे रेस्टॉरंट पण आहे बघा. इथे फोटो काढायला पण छान आहे पॉईंट. मी बिना चपलीची चालत जातो. जीन्स पूर्ण रेतीने भरली आहे, चिपचिपीत झालेत सगळ्यांचे. बाबा आणि आईने पण शूज वरच्यावर घातले. बघा काय मस्त व्ह्यू आहे. फोटो काढायला पण खूप छान आहे इकडे. कोण नाही आहे हातात असंही. चला, हे बघा मस्त इथे फोटोशूटसाठी पण. ते फोटो काढायला मेन छान आहे. रेस्टॉरंट, उपाहारगृह, वेलकम MTDC. इथे वॉकिंगसाठी पण बघा खूप छान केलं आहे. वूडचं आहे. वॉशरूम आहे पण तिथे दिले पे अँड यूज, म्हणजे त्यांच्या मेंटेनन्ससाठी वगैरे पैसे यूज होतात. आणि आता आय थिंक वाजले की ते खूप वेळ झाला आम्ही आलो आहे. बाबांचे फ्रेंड पण भेटलेले आमच्या बाजूलाच राहतात, ते पण बाजूच्या बिल्डिंगमध्ये मुंबईला. तर त्यांच्यासोबत बोलत बसलो आणि आता टाईम परफेक्ट 8 वाजले. आजची व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला बीचचा व्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे एकदा तुम्ही पण व्हिजिट द्या. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय बाय.